तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल 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 तुकोबाराय तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल 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 तुकोबाराय 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 विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल तुकोबाराय विठ्ठल साधतील येणे परलोक साधतील येणे परलोक साधतील येणे परलोक सत्य सत्य भाक माझी तुम्हा सत्य सत्य भाक माझी तुम्हा परोपकारासाठी सांगितले देवा परोपकारासाठी सांगितले देवा प्रासादिक मेवा ग्रहण करा प्रासादिक मेवा ग्रहण करा येणे भव व्यथा जाईल येणे भव व्यथा जाईल तुमची सख्या विठ्ठलाची आणमद सख्या विठ्ठलाची आणमद साधतील येणे परलोक साधतील येणे परलोक साधतील येणे परलोक जन्माचे ते मूळ पाहिले शोधून जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा दुःखासी कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करुणी जन्माय तो प्राणी पाप पुण्य करुणी जन्माय तो प्राणी नरदेहा येऊनी हानी केली नरदेहा येऊनी हानी केली रजतम सत्व आहे जाचे अंगी रजतम सत्व आहे जाचे
याच गुणे जगी वाया गेला, याच गुणे जगी वाया गेला. तम म्हणजे काय नरकची केवळ, तम म्हणजे काय नरकची केवळ. रजत सबळ माया जाळ, रजत सबळ माया जाळ. तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य, तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य. करा परमार्थ अहर्निशी, करा परमार्थ अहर्निशी. जन्माचे ते मूळ आईले शोधून, जन्माचे ते मूळ आईले शोधून, जन्माचे ते मूळ आईले शोधून. अहर्निशी सदा परमार्थ करावा, अहर्निशी सदा परमार्थ करावा. पाय न ठेवावा आडमार्गे, पाय न ठेवावा आडमार्गे. आडमार्गे कोणी जन जातील, आडमार्गे कोणी जन जातील. त्यातून काढील तोची ज्ञानी, त्यातून काढील तोची ज्ञानी. तोची ज्ञानी खरा तारी दुजयासी, तोची ज्ञानी खरा तारी दुजयासी. वेळोवेळा त्यासी शरण जावे, वेळोवेळा त्यासी शरण जावे. अहर्निशी सदा परमार्थ करावा, अहर्निशी सदा परमार्थ करावा, अहर्निशी सदा परमार्थ करावा. अहर्निशी सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा आडमार्गी. मूळवाट आहेच. जन्म ते मृत्यू ही प्रत्येकाला मिळालेली मूळ पायवाट आहे. या जगामधून जाते, त्या वाटेवर जगामधून जात असल्यामुळं आडमार्गही असतात. मार्ग आहे त्याच्याबरोबर आडमार्ग आला, कारण जगात आलो आहे. जर समजा असं काही देवभूमीच आहे आणि तिथून जातच आहे तर मग त्याला काही आडमार्ग नाही, ते एकच काम. खरं सांगायचं तर जन्म ते मृत्यू ही सरळ असलेली एक पायवाट आहे, वाट आहे. तर त्या वाटेनं मनुष्य जात राहिला तर तो मृत्यूपर्यंत देहाने जसा जातो तसा तो मोक्षापर्यंत सुद्धा त्याच देहाच्या साह्याने जातो. पण तो जात नाही याचं कारण आहे, याला ज्या आडवाटा आहेत ज्याची कल्पना नसते आणि ज्यांना कल्पना येते त्यांना ज्ञानी म्हणतात. आडमार्गी कोणी जन जे जातील त्यातूनही काढील तोची ज्ञानी. अशा अर्थाने जे ज्ञानी, ज्यांना हे कळलं जन्माचे ते मुळं, आणि ज्यांना हे कळलं की काय करायचं आहे आणि त्याच वाटेवर जे अढळ राहिले ते ज्ञानी, त्यांना कळलं. किंवा इथे आपण साधारण आहोत अहर्निशी सदा परमार्थ करावा.
आपण गेल्या वेळा उल्लेख केला, दिवस आणि रात्र हे जसं निसर्गाचं चक्र आहे, त्यानुसार मी म्हटलं तसं जन्माला आलं तर त्याच्यामागं जगाचं चक्र लागलेलंच आहे. दिवस आहे, रात्र आहे, दिवस आहे, रात्र आहे. मी म्हटलं म्हणून दिवस राहत नाही आणि उगू नये म्हटलं म्हणून दिवस उगायचंही राहत नाही. रात्र पडू नये म्हणून म्हटलं तर रात्र पडायची राहत नाही. जे त्याचं चक्र आहे त्यानुसार मला जावंच लागेल. तर त्या चक्रातून जाताना संतांना काही वेगळी चक्र ठेवलेली नाहीत कुठली. दिवस रात्र त्यांना नाही तसं नाही, जसे आम्हाला तसे त्यांना म्हणून, किंवा हे त्यांना असूनसुद्धा त्यांना ते साधता येतं आणि हे चक्र मला असून मला साधता येत का नसेल, तर याचा अर्थ सरळ आहे की जन्मते मृत्यू जन्मते मोक्ष अशी जी वाट आहे खरी, त्या वाटेवरच फक्त ते राहतात आणि मला त्या वाटेपासून बाजूला जायला होतं. काहीतरी बाजूला नेणाऱ्या गोष्टी असतील त्यामुळे असेल, पण बाजूला जायला होतं. मार्ग आहे तर त्याच्याबरोबर जो आडमार्ग जगामध्ये आहे, कारण आडमार्गाची मिसळ केल्याशिवाय जगाचं काम चालत नाही. आपल्याकडे पूर्वी ते प्रोजेक्टर होते आणि त्याच्यातून ती फिल्म दाखवायचे बघा, चित्र ते ब्लॅक अँड व्हाईट ज्या वेळेला होतात, त्या ब्लॅक अँड व्हाईट असं ते आहे. ते तसं असलं तरच चित्र दिसतं. नुसतंच तुम्ही ब्लॅक टाकलं तरी लोक ओरडायला लागतात, काय दिसत नाही. नुसता प्रकाश फोकस टाकला तरी, पूर्वी ते मागं असे ना बसलेले, म्हणजे अजून असतात का नाही माहीत नाही, करायची काही ठिकाणी असली पण, किंवा कदाचित अँटिक म्हणून म्हणजे अशा पण कुठेतरी एखादं थिएटर पण ठेवलं असेल की ते सोडायचं तिकडनं मध्ये ती फिल्म फिरवायची. त्यापूर्वी पेटायच्या पत्र्याच्या, त्यातनं ते काय यायचं ती चक्र तर ते त्यावेळेला एखाद्या वेळेला तर ती पोचली नाही तर मागचं दाखवायचे बघा आपण. हो ना, हतच काहीतरी असं काहीतरी की शुक्रवार वगैरे काय असलं ते बदलायचं ना, बहुतेक तो इतकं स्मरण नाही चांगलं, पण असं जर ते काय शुक्रवारी वगैरे बदलणार असलं, नाही पेटी पोचली पत्र्याची, तर मग ते पुन्हा मागची रेळं, मागची रेळ फिरवायची. मागची जे रेळ लावलं की प्रकाश टाकला की लागलं दिसायला तिकडे चित्र. पण ते जर नुसताच प्रकाश गेला आणि काहीच नसलं मध्ये तरी लोक ओरडतात, आणि नुसतंच अंधार पडला तरी लोक ओरडतात. कारण जग आहे ते, लोक म्हणजे हे जग आहे. ते ज्या वेळेला त्याचं मिक्सचर होतं, त्यावेळेला त्याचं मिश्रण होतं, त्यावेळेला त्यांना म्हणून झाड अमकं तमकं आपले पेन्सिल स्केच करतात की नाही, तेव्हा तिथे एक व्हाईट बॅकग्राऊंड आधीच असते, त्याच्यावर फक्त तुम्ही पेन्सिलनं काळं करायचं. म्हणजे काळं करायचं ह्या शर्यत नाही, काहीतरी चांगलं करायचं आहे. त्या पेन्सिल स्केचमध्ये तो काय करतो, तो पेन्सिल स्केच नुसतं असं करतो, मग त्याच्यामध्ये ते एकदम पक्षी उडताना दिसतो, मध्ये एकदम झाड दिसतं, मध्ये एकदम माणूस दिसतो, रागावाला दिसतो, हे झालेलं दिसतो, काय केलं आहे व्हाय अमकाय तमकाय. एक पेन्सिल आहे ती, एक ब्लॅक काय एच बी काय कुठली असेल ती पेन्सिल आहे, आणि ती पेन्सिल घेतली आणि नुसतं असं असं करतं आहे, तर खाली त्याला पांढरं लागतं. खाली काला कागद घेतला आणि पेन्सिल नाही. जगात हे चालत नाही. जगाच्या ह्या मार्ग असा आहे. आता आडमार्ग म्हणजे काय आहे, तर हा असा जगाचा मार्गच असा आहे. आता यात मला काहीतरी जर ती ज्या वाटेवरून जाऊन नुसताच मृत्यूच्या ऐवजी मोक्ष हे जर हवं आहे, किंवा जे ज्ञान आहे, तर त्याला हे ज्ञान असावं की अरे असं जगाची परिस्थिती आहे. आता मला काय करायचं आहे हा प्रश्न आहे. जगात उगवणार आहे तर उगवणार, मावळणार तर मावळणार, त्यात काही फरक पडत नाही. मग आता ज्याला कामं करायचे पूर्वीपासून आपल्याला माहिती असेल की ज्या वेळेला हे काही विजेचे काही कुठे शोधही नव्हता, मुळात काहीच या अशा सर्वांची साधनं नव्हती प्रकाशाची, त्यावेळेला सूर्य एकच साधन, तो एकदा मावळला की मावळला. उगवणार ही खात्री आहे, पण जर काही कामं करायची असतील तर ती आपण पूर्वी म्हणत असं दिवे लागणी पूर्वी करून घ्यायची. तेव्हा त्याचं महत्त्वाचं काम आहे. अगदी समजा गाई गुरं बांधायची आहेत, काय करायचं आहे, बाहेरचं काय काम करायचं आहे, झाडलोट करायचं आहे, काय आणायचं आहे, बादल्या अमकं तमकं, विहिरीवरून पाणी काय असेल ते सगळे एकदा त्याच्या आत करून घ्यायचं. शक्यतो दिवे लागण्याच्या वेळेला पूर्वी चुली पेटून स्वयंपाक झाल्याचं जेवणं करून घ्या. तर हे सगळं मनुष्य त्यात करतच होता. त्यावेळेला हे सगळं नव्हतं तेव्हा. म्हणजे याचा अर्थ असलेल्या दिवसाचा ज्याला उपयोग करता आला आणि आलेल्या रात्रीला ज्याला सामोरं जाता आला त्याला दुसरा दिवस दिसला. तो रात्र आली म्हणून अडला तर त्याला काही दिसत नाही. म्हणून ज्ञानाला हेही दिसतं तेही दिसतं. आणि दुसरी गोष्ट काय, मला एक कळत नाही काही कळत, अंधार कसा दिसतो हे कळलं नाही. आपण कधी विचार केला की रात्र पडल्या अंधार दिसत
काय अंधार दिसतोय. तुला अंधार जर दिसतो अंधार दिसतो कसं काय कोणाला ठाऊक. अंधार पडला हे दिसतं, म्हणजे अंधार पडला आहे हे दिसतं याचा आपण काय अर्थ करता मला माहीत नाही, पण अंधार पडला आहे हे दिसू शकतं. तर अंधार पडला हे दिसतं म्हणजे ज्याच्यावर प्रकाश पडतो आणि ते दिसतं ते दिसत नाही होतं. इतका मिट्ट अंधार आहे की काही दिसत नाही आहे. ही अडचण आहे. म्हणजे जग जे आहे, काय भिंत आहे, पेन आहे, पेटी आहे, अमकाय तमकाय काय जे आहे ते दिसत नाही होतं. प्रत्यक्षात आपल्याला जर समजा मनुष्याला दृष्टीच नाही आहे, त्याला अंधार दिसतो का? तर दृष्टी नसली तर अंधार दिसत नाही. म्हणजे अंधार दिसायला सुद्धा दृष्टी लागते. आणि दृष्टी जो अंधार दाखवते तो एवढंच दाखवते की आता तुम्हाला वस्तू दिसत नाही आहेत, एवढंच. यापेक्षा अंधार नाही दाखवू शकत. म्हणजे अंधाराचे सुद्धा काय दिसतं काय नाही ह्याचं काहीतरी आहे. उजाडलं म्हणतो आता दिसायला लागला. आता दिसायला काय लागलं? दिसायला तुम्हाला आधीच दिसत होतं. दृष्टी नसती तर काय दिसायला लागलं असतं उजाडल्यावर? उजाडलेही दिसलं नसतं. म्हणजे याचा अर्थ दृष्टी आहे ती मुळात बरोबर आहे. फक्त आता अडचण आहे की मला वस्तू दिसती आहे आणि दिसत नाही, हा जो फरक आहे. तर तो तेवढाच फरक त्याच्यातला पडला तर दिवसाचं चक्र चालूच आहे. आता मला दिवसात करून घ्यायची कामं मी दिवस संपण्यापूर्वी केली असतील तर माझी जी विश्रांतीची गरज किंवा काय माझ्या शरीराच्या काय याची गरज आहे ती त्या उरलेल्या वेळेत पूर्ण होईल. परत सगळी विश्रांती घेऊन सगळी इंद्रिय पुन्हा कामाला लागतील. त्यावेळेला बाहेर उजाडलेलं असेल, आपल्याला कल्पना यायची. तर ते उजाडलं की आता मनुष्य कामाला लागला. निदान मी म्हटलो उजाडल्यावर जो मावळेपर्यंत काम करतो त्यानेसुद्धा जीवनाचं काहीतरी सार्थक केलेलं आहे. आता मनुष्य आडमार्गी जात. आडमार्गी म्हटलं इथे आता पायानं ठेवावा आडमार्गी. आडमार्गी पाय ठेवायला त्याला तो आडमार्ग दिसला तरी पाहिजे. म्हणजे याच दिवसात, याच प्रकाशात, याच दृष्टीने आडमार्गसुद्धा दिसतोच. म्हणजे तोही दिसण्याची तरतूद त्याच्यात आहे. आता दिसला आणि त्याचं जर समजा त्याला मोह पडलाच तर तो तिकडे गेलाच म्हणून समजायचं. आज आपल्याकडे एवढं अंडरवर्ल्ड आहे, अमकं तमकं ते होतं, नासं होतं, खून होतात, हत्या होतात, ते होतं, केवढ्या त्याचे जमिनीनं अमकेन तमक्याचे वाद होतात, काय होतं ते होतं. आडमार्ग एवढं नक्की, हा काही सरळ मार्ग नाही. सूर्य उगवला तो काही ह्याच्यासाठी नाही, मावळला तोही ह्याच्यासाठी नाही. तो मला माझ्या जे मूळ काम आहे जन्माचे ते मूळ ते काढून त्याचा शेवट करून मी बरोबर हे सगळं पूर्ण करावं याच्यासाठी आहे. तर ते हे आता जसं अंधार पडल्यावर दिसतं, उजाडल्यावर दिसतं, तर दिसत कायमच असतं. हे ज्याला झालेलं कळलेलं आहे तो ज्ञानी. ज्ञानाला अगदी अंधार पडत नाही. आपल्या ह्या हा काळ पुण्यकाळही 2 दिवसात आपल्याला आता मध्ये काल परवा झाला. लेले महाराजांचं काय स्मरण होतं मला या निमित्ताने. तर ते म्हणायचे ती एकच अशी वस्तू आहे ते म्हणायचे. आणि अरविंदांचंही म्हणणं होतं, ते आपल्याला पुढे माहिती आहे. ते काय म्हणायचे ते पण सांगतो. अरविंद काय म्हणायचे ते सांगतो. तसं अरविंद असं म्हणायचे की कधीही कुठेही गैरहजर नसणं हा फक्त भगवंताचं गुण आहे. म्हणजे कधीही कुठेही तो गैरहजर आहे असं कधीच नाही, तोच भगवंत म्हणले. बाकीचं काय मायाजाळ कधी असेल कधी नसेल काय त्याचं काही सांगता येत नाही. माणूस असेल नसेल काय सांगता येत नाही, वस्तू असेल नसेल काही सांगता येत नाही. आपल्या डोळ्यात देखत महल खजाना सर्व चल जावे चाहे घरदार बार हे सगळं होऊ शकतं. आणि ह्या सगळ्यामध्ये सुद्धा कधीही कुठेही गैरहजर नसणं हे ईश्वराचं लक्षण आहे. तेव्हा हे ज्या अनेकांच्या आठवणी या ज्ञानी कोण हा प्रश्न आहे. तर ज्यांना हे ज्ञान झालेलं आहे त्यांना खरं ज्ञान झालेलं आहे. ईश्वराचं ज्ञान झालं म्हणजे काय झालं नक्की? या दृष्टीला जसं दिवसा आणि रात्री दिसतं तसं या दृष्टीला ईश्वर कधीच नाही असं होत नाही हे दिसतं. ते ज्ञानाचं लक्षण. त्याला ईश्वर नाही असं जर वाटत असेल तर त्याला रात्रीचं कसं दिसतं हे त्याने विचार करावा. जर त्याला ईश्वर दिसत नाहीसा झाला तर ह्याचा अर्थ त्याला दिसत नाहीसं झालं, दृष्टीचा प्रश्न आहे तो. तिथला प्रश्न नाही आहे, कारण त्यावेळेला सुद्धा दिसत असतंच त्याला. अंधार पडलाही दिसतच असतं. तर तो जर कधीच गैरहजर नसेल हे जर त्याचं लक्षण असेल, आपण म्हणत नाही का ऑमनी प्रेझेंट ऑमनिशंट वगैरे सगळं आहे तसं आहे ते, तशी त्याची लक्षणंच आहेत ते सगळे. तर तो तसाच आहे, त्याच्यात काही फरकच पडणार नाही. त्याच्यात फरक पडला तो ईश्वरच नव्हे हे पण तितकंच खरं आहे. तर त्यामुळं
महाराजांना ज्यावेळेला ते आपल्याला माहिती आहे अंतर्करणांच्या मुंजेच्या वेळेचा प्रसंग आहे ना आपल्या लक्षात असेल, तर अंतर्करणांची मुंजे लावायची ज्यावेळेला वेळ आली त्यावेळेला त्यांच्या वडिलांची महाराजांच्यावर श्रद्धा असल्यामुळे त्यांनी महाराजांना विचारलं की आपण म्हणजे कुठे लावावी ते आपण सांगा, त्या ठिकाणी आम्ही म्हणजे लावतो, आपलं येणं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे, तर त्यामुळं आपण सोयीच्या ठिकाणी मुंजे लावूया, कारण महाराज पाहिजेत त्या मुंजेला म्हणून. महाराज म्हणले तुम्हाला कुठं मुंजे लावायचे आहे ते तुम्ही ठरवा, कारण मी जिथं असेन तिथं तुम्ही मुंजे लावू शकाल असं नाही, पण तुम्ही जिथं मुंजे लावाल तिथं मी असेन. तुम्ही म्हणजे कुठे बरोबर आहे, ते ज्ञानीपुरुष आहेत, त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं हे असं आहे ऑमनीप्रेझेंट, कुठेही हजर आहे. तसं ते लक्षण आहे म्हणून महाराज असं म्हणाले. किंवा ज्ञानी कोण त्या अर्थाने ते खरं सांगायचं त्याच्यामध्ये ज्ञानाच्या अवस्थेपर्यंत वाटेत कुठेतरी अज्ञान आणि ज्ञानाचा एक संधा असेल ना, त्या संध्याचं एकदा सांगतो आणि बाकीच्या एक दोन गोष्टी सांगतो थांबतो. तर त्याच्यात एक संधा आहे किंवा प्रवास आहे, तर त्याच्यामध्ये जसं देऊळ जवळ आलेलं दिसतं, अगदी घरातून सुरुवात केली आणि मनुष्य देवळापर्यंत निघाला आहे, तर वाटेत त्याला तो जवळजवळ जातच असतो, तसं त्याला देऊळ अधिक 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 स्पष्ट होत जातं आणि मग कुठेतरी असं होतं की तो देवळातच असतो, असं होतच नाही. मग ते जी वाट आहे तशीच अज्ञान आणि ज्ञानांचा प्रवास. जन्माला आलो ते मूळ अज्ञानातच आहे भानगड खरी. ती जर ज्ञान असतं तर पुन्हा जन्माला याची वेळ झाली नसती. मी म्हटलं असतं की हे सगळं काय चालले ते असू दे, पण मला सोडवलेलं बरं, मला जे काही गाठायचं ते गाठलेलं बरं, बाकी काय प्रपंच होणार आहे ते होऊ दे. कारण असे केले तरी प्रपंच जसं ह्यात आता आपण समर्थांचा अभंग पूर्वीच घेऊन टाकले, लोकांचं समाधान ही गोष्ट शक्य नाही म्हणणे कधी. किती उदाहरणं दिली ते का पुढे एक, आणि आपण अनुभव घेत नाही का. बोलावलं त्याला तरी अडचणच आहे, कारण आल्यानंतर तो काहीतरी अडचण निर्माण करतो. नाहीच बोलावलं तर बोलावलंच नाही म्हणतो आमच्या आठवणीने. ते काय जगाचं समाधान कसं करता येईल हे सांगता येत नाही. आपण अगदी व्यवस्थित त्याला जर कमी वाढवून त्याला हिताचं व्हावा असा प्रयत्न केला तर म्हणतात काटकसर करतो. जेवायलासुद्धा पोटभर वाटलं नाही असं वाटेल, भरपूर वाढलं तर म्हणतात आमच्या काय पोटाची काळजी आहे की नाही, काही किती माणसाला वाढावं, किती आग्रह करावा, की आता काय करावं त्यांना नक्की. बरं विचारून वाढावं तर संकोच होतो, म्हणजे पुन्हा उपाशीच परत, आणि परत दोष आहे तो आहेच. तेव्हा हे सगळी अवस्था अशी आहे. ह्या अवस्थेमधून ज्ञानाकडून या अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाताना ते संबंध आहे तो जन्माचे तर मूळ त्याच्याशी आहे. तर ते जर ज्ञान असतं तर मला जे मिळवायचं तेच मी मिळालं असतं, बाकीचं त्याला पूरक असेल ते करीन आणि दुसरं प्रारब्ध असेल ते बघेन. यापेक्षा काय कामच नाही माणसाला खरं सांगायचं. माणसाच्या दृष्टीनं कामं खरोखर जगामध्ये खूप थोडी आहेत, फक्त खूप आहेत अशी त्याची समजूत आहे. त्यामुळं ते आपोआप तसं होतं आणि मग सुटका होत नाही कधी कामातनं. तर तसं होतं याचं कारण त्याला कामं थोडीच इथे कळलेली नाही, खरं थोडीच काम आहेत. खरं सांगायचं तर जन्माला आलं हे काही काम आपलं नाहीच, मृत्यूसुद्धा खरं आपलं काम नाही. म्हणजे जी वाट जिथून सुरू झाली आणि जिथं तो जाणार या दोन्ही कामं त्याची नाहीच आहेत, ती आपापच होतं. म्हणजे वाटेची सुरुवात आणि शेवट हे त्याच्या हातात नाहीच आहे. म्हणजे राहिलं काय मध्ये काय करायचं एवढंच त्याच्या हातात राहिलं. मग त्याच वाटेवर त्याची असं समजतं की खूप काम आहे मला. तर ते खूप काम खरोखर आहे का हे विचार केला की मी जसं म्हटलं तर एकदा मागे आपल्याला सूत्रामध्ये पहिलं सूत्र जसं तंत्रात आहे की एकदा शोधून काढावं खरोखर सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत की अनावश्यक काय आणि आवश्यक काय, की लगेच आपल्या असं सापडतं की अरे बापरे एवढे इतक्या गोष्टी आहेत पण ह्याच्यात ते खरोखर एवढेच करण्यासारखे आहेत. ते केलं की माणसाला वेळ नाही, अमुक नाही तमुक नाही, तक्रारीचा प्रश्नच नाही. ज्ञानी का होतात? साधना करतात, ठीक आहे, ज्ञानाची कास धरतात म्हणून ज्ञानी होतात. ज्ञानाची कास धरायला त्यांना चित्ताला आणि व्यवहाराला वेळ कसा मिळतो? खंडूनी वेळ मिळणं आवश्यक आहे. चित्तालाही वेळ पाहिजे आणि व्यवहारालाही वेळ पाहिजे. पण तो वेळ पाहिजे तो कसा मिळतो? तर त्यांनी हा वेळ शोधलेला आहे की ह्या अनावश्यक आहे का आवश्यक आहे वेळ विचार केला, अनावश्यक टाकून दिलं. त्यामुळं आवश्यक तेवढं केलं की उरलेला वेळ सगळा राहिला. आता अनावश्यक कामं जर जगात करायची ठरवली म्हणजे म्हणून ठरवून कळीत नाही, त्याला ते आवश्यक आहे असं वाटतं, असा भ्रम आहे. तर त्यामुळं ते त्याला सगळं आवश्यकच वाटतं. मग त्यामुळं हा नाही वेळमध्ये. ज्ञानी माणसाच्या वाटचालीचं लक्षण आहे की त्याला अनावश्यक काय हे बरोबर कळलेले तेवढं तो करीत नाही, आणि ते अनावश्यक आहे हे टाळल्यामुळं
त्याला ज्ञानाचा जो काही अभ्यास करायचा आहे, ज्ञानासाठी जो वेळ द्यायचा आहे, त्याच्यासाठी जी तपश्चर्या करायची ती त्याला करता येते. तर ती आपल्याला जर लक्षात आलं, ते त्यातून काढील तो चिज्ञानी, तो नंतर का काढू शकतो तो तेही सांगू शकतो. हे अनावश्यक आहे, हे आवश्यक आहे, हे करा, हे करू नका असं सांगू शकतो. म्हणून त्याला ते दुसऱ्यांनासुद्धा काढता येतं, ते तेवढ्यासाठी, कारण ते त्यातून गेलेलं आहे, त्याला माहिती आहे बरोबर आहे ते. तर या अर्थाने ज्ञानाची जी वाट आहे त्या वाटेत जाताना बाबा महाराजांची एक परत मध्ये आठवण आहे. ते एखाद्या वाक्याची परत एकदा आठवण करतो. आपण चरित्र वाचतात, कव्हरवरसुद्धा आतल्या किंवा वेबपेजला असतं कुठेही त्यांचे जे जे वेगवेगळ्या प्रकारचे चरित्र उपलब्ध आहेत, तर त्याच्यातसुद्धा ब्लर्बचे मजकूर असतात, आतले मजकूर सगळीकडे आपण बघितलं असेल. तर ते छोटंसं वाक्य आहे, एकदा काय करायचं ते कळल्यानंतर ट्यूट्यू करू नये. ही त्याची भाषा आहे म्हणून आपण ऐकायचं. तर काय करायचं ते कळल्यावर ट्यूट्यू करू नये म्हणले. कारण मला तर असं वाटतं की काय करायचं ते कळणं काही फार अवघड नाही आहे, पण ट्यूट्यू जास्त असते त्यामुळं ते घोटाळा होतो. काय करायचं ते कळल्यावर ट्यूट्यू करू नये म्हणले. म्हणजे हे बरोबर ज्ञानी का झाले, तर त्यांना कळलं काय करायचं ते आता, आणि ते करतात. बाकी काय प्रश्नच येत नाही म्हणे. ते हे आपले प्रश्नमध्ये सगळे आहेत आणि मूळ कळलेलं आहे ते बाजूलाच आहे करायचं. तर असे हे ज्ञानाच्या मार्गावर ते जे गेले, जे तिथे जाऊन पोचले, त्यांना काय करायचं ते कळलं. ते जे ज्ञानी आहेत तर ते कशा स्वरूपाचे आहेत, तर म्हणजे आता फरक म्हणजे उदाहरणाने सांगू. आत्ता मी आधी म्हटलं की आपल्याला महाराजांचं सांगतो म्हणून, लेले महाराजांचं म्हणण्यास कशा अर्थाने ओळखता येईल, तर एखाद्या परिसाचा स्पर्श झाला तर आपण म्हणतो ना, त्या लोखंडाचं सोनं होतं. तेव्हा जे एकदा सोनं होतं त्याचं परत लोखंड होत नाही. ज्ञानाचं लक्षण थोडंसं तसं सांगता येईल. हे फक्त दृष्टांत असतात, त्यामुळे त्याचा दिशा फक्त समजून घ्यायची सांगण्याची, की कळलं की त्यांना कळलेलंच राहतं. ते ज्ञानी ज्यांना कळतं आणि नंतर विसरतं किंवा आठवत नाही, ऐकल्याचं सुद्धा आठवत नाही. तर असं जिथं होतं तिथं हे काय आहे माहिती आहे का, म्हणजे हे म्हणजे परीस डुप्लिकेट आहे का लोखंड डुप्लिकेट आहे हे मला माहीत नाही. काहीतरी डुप्लिकेट असलं पाहिजे. सांगितलं परिसर लागल्यानंतर एकदा जर त्याचं सोनं झालं तर परत त्याचं लोखंड जर होत असेल, तर जे सोनं आधी झालं त्याचं ते लोखंड होतं ते काहीतरी इम्प्युअर किंवा काहीतरी डुप्लिकेट असलं पाहिजे. त्यामुळे असं होते. नाही तर एकदा स्पर्श झाला की ते ज्ञानाचं तसं होतं. तर त्या अर्थाने जी लागणारी जी प्युरिटी आहे ती त्याच्याकडे आहे. एकदा ते झालं, लोखंड आहे हे तर मान्य आहे, ते काही सोनं नाही आणि तो परीस पण नाही. म्हणून तर प्रश्न आहे, ते सोनंही नाही आहे, परीसही नाही आहे, पण लोखंड प्युअर आहे, ते शुद्ध आहे. म्हणून एकदा त्याला स्पर्श झाला की झाला, ठरलं की त्याचं झालं. हे ज्याचं ठरलं की झालं आणि परत ज्याचं पुन्हा लोखंड होत नाही, त्यांचं म्हणणं ज्ञानाचं लक्षण हे साधारण असं आहे. तर एकदा ज्ञान झालेलं आहे म्हटलं की झालेलंच, त्यात काही मागं येण्याचा प्रश्न नाही. तर असं आपल्याला ज्ञान व्हावं की जे असं मागं येणार नाही. आता ज्ञानाचं लक्षण मी मगाशी म्हटलं, दिवसा असा सूर्य उगवतो, ते मावळतो, ते असं होतं. भौगोलिकदृष्ट्या तर असं आहे, मान्य आहे. पण सूर्यावर तर कधी असं काही अंधाराची वेळ आलेली नाही. अंधाराची वेळ आली ती आम्ही ज्या जगात जन्मालो आहोत आणि जन्माचं ते मूळ म्हणून आलो, जे आधीच आपल्याला सापडलेले मागच्या अभंगामध्ये का आलो ते दुःखाचे कारण जन्म ह्या वगैरे, ते रजतमसत्व त्याचं आपल्याला कळलं नाही, सत्वाचं सामर्थ्य ओळखलं नाही आणि सत्व वापरलं नाही म्हणून यावं लागलं. ते ज्यांचं झालं त्यांना हा अंधार प्रकाशाचा खेळ आहे, त्यांना हा दिवस रात्रीचा खेळ आहे. सूर्याला दिवस रात्रीचा खेळ नाही. त्या अर्थाने दुसरं ज्ञानाचं दुसरी बाजून सांगायचं हे हा जे म्हटलं आहे की तोचिज्ञानी हा सूर्यासारखा आहे, त्याला माहीत नाही. म्हणून बिनोबा म्हणायचे, त्याला जर आपण म्हटलं की तू आमच्यावर मोठे उपकार करतोस, आमच्या ह्या जीवनातला रोजचं हे सगळ्या व्यवहारातला जगातला अंधार दूर करतोस, तर तो म्हणेल तुम्ही काय म्हणला मला काही कळलं नाही. तर दूर केलं म्हणजे काय, मला काय कल्पना नाही. झालं म्हणजे काय असतं हे एकदा जसं स्पर्श झाल्यावर त्याचं सोनं झालेलं असतं, ते जसं मागं येत नाही, तसं ज्याचं झालेलं ज्ञान मागं येत नाही तो ज्ञानी आहे. कुठून बघाल तिथून आहे. तर सूर्याला जसं हे काही बाकीचं नाही, तो त्याच ह्याच्यात आहे. आता याचा अर्थ जगात अंधार आणि प्रकाश होत नाही का, उजडत नाही मावळत नाही असं आहे का,
तर ते उजाडतं आणि मावळतं, पण त्याला फरक पडत नाही. फरक पडत नाही म्हणजे व्यवहाराला फरक पडत नाही का? व्यवहार तर त्याला बरोबरच करावा लागेल. लोकांच्यासारखाच असेल व्यवहार. काय जागेल नाही तर झोपेल, काय असेल ते काम असेल ते करेल, नाही तर नाही करेल, ते तर तसंच राहील. पण ज्या अर्थाने त्याला ज्ञान म्हणजे भगवंताचं अनुसंधान किंवा स्मरण जे आहे ते झालेलं आहे, ते अंधारामुळं जात नाही आणि प्रकाशामुळे येत नाही. ते तसंच असतं. सोनं जसंच्या तसंच असतं, तसं हे त्या उजाडण्याने मावळण्याने त्याचं अनुसंधान सुटत नाही. आपल्याला अनुसंधान मुळातच टिकत नाही. मग आता ते सुटायचं वगैरे प्रश्न नंतरच्याच. ते मुळातच जोडलं गेलं असलं, लाईट असलं तर जायचा प्रश्न आहे, नसलाच तर जाणं नाही येणं नाही. त्या अर्थाने काय फरकच पडत नाही. तसं नाही. जर ते झालेलं असेल तर मग जाण्या येण्याचा प्रश्न असेल आणि मग हे टिटू सोडून काम करावे हे जे म्हणले ते बरोबर आहे. मग ते कामच करावं सरळ. अनुसंधान एकदा साधलेलंच असेल, एकदा आपण ते हे लाईट लावतो, त्या पिना टाकतो ना, ती पिन टाकतो त्याच्यात, आणि एकदा ती पिन टाकली की ते कनेक्ट झालं की एकदा लाईट लागला आहे तो लावलेलाच राहतो. आता अशी कल्पना करा की हा सूर्यासारखा सप्लाय सूर्यासारखा आहे, तर काही लाईट जाण्याची शक्यता असते. हां, आता पिन काढून घेतली मध्येच ना, आपणच बटणं दाबली तर काहीतरी घोटाळा होणार. ते आपण बटणं दाबू नयेत, पिन काढू नये, हे सगळं आपलं काम आहे. पण जर त्याला ते लागलेलंच असेल तर ते तो प्रकाशही पडलेलाच असेल. तेव्हा हे भगवंताशी होणं म्हणजे अनुसंधान आहे. आता हे भगवंताशी होण्याचं लक्षण काय? तर आपल्या आनंदावर ओरखडा न उठणं, हे त्याचं लक्षण. परिस्थितीत प्रत्येकजण दरवेळेला यशस्वी होतो, जय मिळतो असं का झाले? ते एवढे महावीर होऊन गेले, त्यांचे पराजय झाले. तुम्हाला माहिती आहे की अर्जुनाला एवढा लढवून ते सगळं केलं, पण तरीसुद्धा त्याला शेवटी पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. त्याला साधं त्या स्त्रीवर्गाचं रक्षण कर म्हणून त्याला सांगितलं होतं, घेऊन जा म्हणून सांगितलं होतं, तर त्याला ते जमलं नाही. ज्यांना एवढ्या म्हणजे ज्या अजय आहेत असे जे वीर आहेत ते सुद्धा ज्यांना जिंकलेले आहेत, तर असे जिंकणाऱ्याला साधं हे नाही सांभाळता आलं. जे हे कोणाच्या वाट्याला कसं आहे, यशापयश, जय पराजय काय जे असेल ते, पण यातलं काय त्यांच्या वाट्याला आलं नाही असं नाही. हे ज्ञानी झाले म्हणून निंदास्तुती चुकली का? त्यांना काही अमुक मिळालं नाही असं काही झालं आहे का? ते मिळालंही, मिळतंही, मिळत पण नाही, निंदाही होईल, स्तुतीही होईल, हे सगळं होईल. पण ते कशात आहेत? तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित. कधी जास्त मिळेल. महाराज म्हणले ना, ते आपल्या महाराजांचा जो याचा अभंग आहे, आपल्याला आपण काही इथले फारसा घेतलेलं नाही, पण ते घर प्रारब्ध सुखे भोगी तुझी जाणा उत्तम योगी, ते जे योगित्वाचं लक्षण आहे, तेच भक्ताचं लक्षण आहे, तेच ज्ञानाचं लक्षण आहे. पण कुठल्याही बाजूने त्यांनी वर्णन करून सांगितलं, कारण ज्ञानवाल्याला ज्ञानात सांगावं लागेल, भक्तिवाल्याला भक्तीत सांगावं लागेल, त्याच्या मार्गात सांगावं लागेल. तर त्यासाठी फक्त मार्गाचा भेद म्हणून सांगितलं. पण त्याला तुल्य निंदा असतो, संतुष्टो येणं केनचित अनिकेतच सरमती, मग त्याचे डळमळी नाही, म्हणजे अनिकेतच सरमती. मग तो त्यांना प्रिय आहे. तो त्याचं कारण असं आहे की तो त्यांना जाणून आहे आणि सतत निगडीतच आहे. निगडीत नसला, बटन ऑफ केलं, पिन काढली, तर अंधार पडण्याचा प्रश्न आहे. ते त्यांचं कधी होत नाही, आणि ते ज्यांचं होत नाही त्यांनाच कायम प्रकाश आहे, आणि ज्यांच्याकडं प्रकाश आहे तेच ज्ञानी आहेत, आणि तेच दुसऱ्याला हे तोच ज्ञानी खरा तारी तुझी असे, ते तोच तारू शकेल. यासाठी आहे. आता हे मार्ग आडमार्गाचा जो प्रश्न आहे ना, तो मोठा घोटाळ्याचा प्रश्न झालेला आहे अलीकडे. मार्ग नेमकी कशाला म्हणावं ना आडमार्ग कशाला म्हणावा हा सुद्धा प्रश्न झाला आहे. कारण पूर्वी ज्याला आडमार्ग म्हणत होते, पूर्वी एखादा मनुष्य व्यसनी असेल तर काय व्हायचं, तो आडमार्ग समजला जायचा. मग तो काय करायचा, ते फारसं काही कुठे काही पद्धतीचं नाही आहे, त्यामुळं ते त्याच्या पद्धतीने काय करायचं ते करेल. महाराजांचं मी परवा नाही काय सांगितलं, ते कुठे महाराज दिसत नाही म्हणलं, तिकडे जाऊन बाजूला पिढी जाऊन उडून आले, बरोबर, ठीक आहे, असू दे. तो तिला प्रतिष्ठा नाही आहे किंवा ते नाही आहे, हे उलटं झालं. तुम्ही खात नाही, तुम्ही पित नाही, तुम्ही पार्टीत नाही, तुम्ही अमक्यात नाही, खाता अशात नाही, हे म्हणजे आडमार्ग मार्ग म्हणजे काय नक्की झाले घड्याळात, आता तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे हे आमटी भाकरीचं नाही, तर आपल्याला कळलेलंच आहे. तर त्यामुळे हे तुम्ही ह्यात नाही, तुम्ही त्यात नाही, अरे काय आम्ही सरळ मार्गात आहोत.
आपल्याला हे ऐकून घ्यायचे, काय करावं आता. त्यामुळे ह्याचंसुद्धा 300-400 वर्षांनी पुन्हा निरूपण एकदा बदलतं. जसं ते पुन्हा एकदा ब्रह्मसूत्र, पुन्हा एकदा गीता असं करावं लागतं, तर तसंही करावं लागतं परत एकदा, की पुन्हा एकदा ह्या आडमार्गीचं पुन्हा एकदा व्याख्या नीट करून घ्यावी लागते. म्हणजे जसं समर्थांच्या ह्याच्यामध्ये की जे सगळ्या लोकांनी करतात, जे लोक करतात त्या मार्गाने आपण जावं. आपण मला ते श्लोक म्हणता मी काय म्हणले काय त्याचं श्लोक काय आठवतं आहे, तर ते जे म्हणतील ते करावं. जनी निंदते सर्व सोडून जनी वंद्यते सर्व भावे करावे. आता जनी वंद्य काय आहे, तुम्ही यात नाही, तुम्ही त्यात नाही, मग जनी वंद्य आहे ते करावे का. असं समोर तू थांबतो, घोटाळा झाला काहीतरी, थांब मी माझं जरा दुरुस्त करून घेतो. ठाला विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्हाला अजून पैसा मिळावा असं वाटत नाही, काय कमाले आडमार्ग का सुरमार्ग, काही नाही, नक्की काय झालं, घोटाळा झालेला काहीतरी. पुटापुरते कामापरी अगत्य तो राम. तुकोबा असं म्हणतील, खरोखर आपण म्हटलं बरोबर म्हटलं तरी कोण नाही, हे तर तसं काय म्हणतच नाही. पुटापुरते राम हे म्हणायचं म्हणजे पुटापुरता असं खरं म्हणजे उलटं काहीतरी झालं काय आपलं म्हणता म्हणता अशी शंका येईल. समर्थनाचं शंका येईल. जनी निंदते सर्व सोडून वंद्यते सर्व भावे करावे. हा प्रत्यक्षात जनी काय वंद्य आहे आता आणि जनी काय निंदे आहे. भजन भजन, अरे आता जनी निंदते सर्व सोडून द्यावे का हो, आता त्याची परिस्थिती आली की नाही. भजन आहे काय, भजन करायचे काय काय होणार आहे भजन करून. हा हे बरोबर आहे. आता ह्याच्यापेक्षा एखाद्या वेळेला बाहेर कार्यक्रम केला तर एखाद्या वेळेला 4 पैसे मिळतील, हे मान्य आहे. आज सीझन आला की आता, तर त्यामुळे की नाही तसं काहीतरी करा, निदान त्याचे 4 पैसे मिळाल, हे भगवंतासमोर बसून टाळावतात, हे काय आहे. आता हे जनी निंदे वंदे काय झालेले आहे ते आपण आता ठरवावं. इथे सुद्धा आडमार्गाचा आता आपण जरा अधिक काळजीने विचार करायची वेळ आलेली आहे, तेही लक्षात ठेवा. आणि मग काय करायचं ते ठरावं. चित्ताचा प्रश्न आहे की सरळ वास्तविक जसं जन्माची वाट सरळ चालली तर बरोबर जशी आपोआप निसर्गाच्या क्रमाने मृत्यूपर्यंत घेऊन जाते, तशी चित्ताची वाटसुद्धा सरळ चालली तर मोक्षापर्यंत घेऊन जाते. त्याला कदाचित मृत्यूच्या वेळेला किंवा आधी सरळ चालली तर जाते. महाराजांचे तुम्हाला माहिती की आजोबांनी त्यांना ज्यांची परीक्षा घेतली ती 5 वर्षाची होते वगैरे, तेव्हा तसं आहे. आजोबांनी पंतांनी परीक्षा घेतली होती ना, की तुला मोहरा दिल्या तर काय करशील. हंडावर मोहरा दिल्या. ते मोहरा म्हणजे हंडावर मोहरा म्हणजे काही चेष्टेची गोष्ट नाही का. आजच्या भाषेत किती शून्य आहेत ते मोजावं लागेल. तर हंडावर मोहरा दिला तर काय करशील. काय गोरगरीब भिकारी टाकारी कोणी असेल, आंधळे बांगळे असतील, त्यांना जेवायला खायला नाही, त्यांना सगळ्यांना वाटून टाकीन. हे सरळ चित्ताचा प्रवास आहे. नाहीतरी ते आयुष्यभर त्यांनी सोन्याच्या मोहराच वाटल्या, त्याला आपण नाम म्हणतो. बाकीचं नंतर बघू. त्यातून काढील तोची ज्ञानी. तेव्हा अशा अनेक लोकांना या आडमार्ग म्हणजे हे जे आसक्तीचे, जे अगदी शेवट म्हणजे जे अहंकाराचे, जे कल्पनांचे, जे घोटाळ्यांचे, जे कंडिशनिंग, ज्याला आपण आजच्या काळात कंडिशनिंग वगैरे म्हणतो, ते हे सगळे ज्यांनी काढून टाकले आणि त्यातून काढील तोची ज्ञानी हे जे केलं, त्या सगळ्या संतांनी प्रत्येकाने आपापल्या मार्गाने तेच केलेलं आहे. की अरविंदांसारख्याने म्हटलं की अवतरण होणार आणि आपण आरोहण करणार. हा त्यांनी या भाषेत सांगितलं. समोर देव आहे, भगवंत आहे, विठ्ठल आहे म्हणले, तुकोबा तसं म्हणले. जो जे संत आहेत त्या प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने ह्याच मार्ग सांगितलेला आहे. तेव्हा वरून खाली देव येऊ, नाही तर आपण देवाकडे वर जावं, चित्ताचा प्रश्न आहे. कुठं हालचाल करायला नको, जायला नको, यायला नको. पण हे जे आहे हे ते वरून खाली येणार का आपण वर जाणार. काही संतांचं म्हणणं आहे वरून खाली येईल, आपण वर जात असावा, कुठेतरी लवकर गाठ पडेल. तो वरून खाली येतोच आहे. आणि तसंही ज्यांनी जी व्याख्या मगाशी सांगितली, जे कधीच गैरहजर नाही, असं जर असेल तर फक्त तो जिथं हजर आहे त्याची मला एक तर जाणीव आहे नसेल, किंवा तो हजर आहे तिथं मी नसेल. सगुणातला देवाला की हा प्रश्न आला,
तो विठोबाच्या देवळातच राहणार नाही का. म्हणजे आपल्याला विठोबाच्या देवळात आपण नसो अशी शक्यता आहे. मग तेवढं फक्त ते दूर करावं, ते केलं. बरं ह्याचं लक्षण काय, तर आपण सांगितलं तसं आनंदाबरोबर खडा नाही, प्रसंग तर आहेतच. जशी महाराजांची त्यांनी परीक्षा घेतली होती, तुला राजा काय केलं, आता त्यातलं काय, तुला राजा केलं तर काय करशील, राज्यात भिकारी राहून जाणार नाही. अशी उत्तरं येतात, ही अशी सरळ निचान निघालेली उत्तरं आहेत. इतकी उत्तरं आपली सरळ येतील एवढं चित्ताचा अभ्यास करावा आणि ते मग ज्ञान आपोआप होतं. जे ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे, ज्या आनंदासाठी मनुष्य पैसा मिळवतो, ज्या आनंदासाठी मनुष्य शिक्षण घेतो, ज्या आनंदासाठी मनुष्य 4 माणसं जोडतो, ज्या आनंदासाठी प्रवास करतो, तो आनंद कुठे आहे ते त्याला बरोबर कळेल. आणि तो ज्या ज्ञानात वावरतो ते ज्ञान आपल्याला व्हावं याची आपण, आणि म्हणून ते काय आहे, आता इथे जो शब्द वापरला, तोची ज्ञानी खरा तारी तुझी अशी, म्हणजे जिथला म्हणलं ना की जिथला जेव्हा सूर्याचा दिवा कधीच मावळत नाही, तसं आपल्या चित्तातला जर खरोखरच ज्ञानाचा दिवा, शिकवणीचा दिवा, कृष्णमूर्तींच्या बाबतीत ते टीचिंग म्हणतं, ते शिकवण म्हणतं. त्यांनी ज्या अर्थाने प्रीचिंग म्हणलं आहे ते प्रीचिंग नाही म्हटलेलं त्यांनी कधी, त्यांनी टीचिंग म्हटलेलं आहे. म्हटलंच गेलं तर शब्द टीचिंग आहे. तर तसं जे काय असेल, शिकवण असेल, त्याला शिकवण म्हणू आपण, ती ज्याची जशीच्या तशी ताजी राहिली आणि ती व्यवहारावर परिणाम करते आणि त्यानुसार व्यवहार होतो, तर तसं ज्ञान असावं. ते ज्ञानी आहेत. तर तोची ज्ञानी, आता त्याच्या पुढे जे कोणी आहेत, आडमार्गी कोणी जन जे जातील, यात सुद्धा अहर्निशी करावा सांगण्याचं कारण ते आहे की सकाळचं संध्याकाळी विसरेल, संध्याकाळचं सकाळला विसरेल, अशी परिस्थिती आहे. म्हणून अहर्निशीच करीत असावं. म्हणजे यांना पाया पडण्याबद्दल जे तात्यासाहेब म्हणाले काय, महाराज म्हणाले काय, की ते खरं आहे की ते आपल्याला कळत नाही ना. खरं खरं सांगायचं तर सत्पुरुष आहे तर पाया पडावं. सत्पुरुष काय आहे, सत्पुरुष काय बाहेर दिसणारे, थोडंच बाहेर दिसणारे ते दिसतात, ते फारसे सत्पुरुष नसतात. म्हणजे असं म्हणून लक्षात ठेवायला हरकत नाही. पण तरीसुद्धा बाहेरून आपण विचारतो, बाहेरून आपल्याला काय कळणार, काय भगवेश्वर कळणार का, काय फेट्यावर कळणार, कसं काय नक्की केलं म्हणजे कळणार, तर ते नाही कळणार. सत्पुरुष हा अंतरंगाची गोष्ट आहे. अंतरंगाने जो सतमध्येच वावरतो आहे तो आहे ना सत्पुरुष. मग तो सत्पुरुष आहे तर त्याच्या पाया पडावा. म्हणजे थोडक्यात म्हणजे ज्याला भगवंताचं प्रेम आहे आतून, त्याचं ते कधी विसरत नाही, त्याच्या पाया पडावं. ठीक आहे, हे बरोबर आहे. पण आता असं आपल्याला कसं कळणार हा प्रश्न आहे. आपल्याला जर नाही कळत असेल तर प्रत्येक जण सत्पुरुष आहे समजावं सगळ्यांना. म्हणून ते वारकरी नमस्कार आहे. जे भेटे भूत ते देवाने जे भगवंत का, तर भगवंत कोण नक्की कोणाकडे आहे हे कळत नाही आहे. मग त्याच्यापेक्षा प्रत्येकालाच नमस्कार केलेला बरं. म्हणजे नक्की भगवंताला त्यातल्या काहीतरी नमस्कार नक्की भगवंताला मिळतील. हे तर खरं फार व्यावहारिक मार्ग आहे सुंदर, की नमस्कार करीत असावा. यांची वंदन भक्ती म्हणजे बाबा महाराजांची तीच आहे. त्यांची तर काय आगळीच वंदन भक्ती आहे. ते गुरुच्या घरचं मांजर आहे म्हणून सुद्धा नमस्कार करायचे. आता लोक म्हणा जेव्हा मांजर आहे नमस्कार करतात, गुरु घरचं मांजर आहे असं कसं. त्याच्या पायऱ्या होत्या, त्या पायऱ्यावरून मांजर आलं तर नमस्कार घालायचे. पायऱ्यावर काय नमस्कार आहे, गुरु घरचं मांजर आहे. ते जेव्हा ह्यांच्याकडं बिडकर महाराजांच्याकडे जात त्यावेळेला, म्हणजे कसं कोणी कसं साधायला मार्ग 100 आहेत. आपण करायचं की नाही ते ठरवावं. आणि हे जे म्हटलं आहे, तोची ज्ञानी खरा तारी तुझी अशी, वेळोवेळा त्याची शरण जावे. म्हणजे मला अंदाज आला की हे एकदा शरण जाऊन होण्यासारखं काम नाही आहे असं दिसतंय. एकदा तर शरण गेलो तर खरं काम व्हायला पाहिजे. एकदा शरण गेल्यानंतर काम आपलं होत नाही असं होईलच कसं. कारण भगवंताला तर काय अशक्य गोष्ट नाही आहे कुठली. तो जो सर्वसमर्थ आहे तर त्याला एकदा शरण गेल्यानंतर काम व्हायलाच पाहिजे. पण आम्ही आज शरण गेलो आहोत हे कदाचित उद्या सकाळीसुद्धा लक्षात असेल की नाही, अहर्निशीसुद्धा परमार्थ करावा असं आहे ना. तर त्यामुळे ते नाही लक्षात राहिलं तर आपण शरण गेलेले आहोत हे लक्षात राहणार नाही. म्हणून वेळोवेळा शरण जावे म्हणजे निदान ते लक्षात राहील. कारण वेळोवेळा केलेली गोष्ट तरी निदान चित्तावर ठसा उमटून लक्षात राहते. आता महाराज आहेत बरं, आता महाराज हे काय सांगायची गरज आहे का. आपण ज्या वेळेला काय कोणी समजा काय दर्शनाला गेले, काय कुठलेही काय स्वामी आहेत तम काय सगळं आहे ते त्याला माहिती आहे. मंदिरात गेले तिथे काय समाधी असेल, मूर्ती असेल, काय असेल तर ते आहेत हे काही सांगायची गरज आहे का. तो ज्या अर्थी स्वामींच्या मंदिरात गेला समजा, स्वामींच्या मंदिरात गेला आणि ते स्वामी तिथे आहेतच हे त्याला माहितीच आहे. पण ते बाहेर आल्यानंतर ते तिथे आहेत आणि हा इथे आहे असं आहे ना. आपण आता घरी आलो असं त्याला वाटतं, मंदिरात जाऊन स्वामींचं दर्शन झालं आणि आलो. मग आता जो हा आलेला आहे ना तो नुसताच आला, तो स्वामी नाहीत ना त्याच्याबरोबर. स्वामींची कुठे आहेत तर आता ते मंदिरात आहेत. आता परत दर्शन घ्यायचं झालं तर आता मंदिरात जायला पाहिजे, कारण हे असली गडबड आहे सगळी.
तेव्हा निदान एवढं तरी करू की वेळोवेळा गेल्यानंतर ते बरोबरच असतात, वेळोवेळा गेल्यानंतर ते चित्तात तसंच राहतं, हे होईल अशी एक शक्यता आहे. कारण साधारणपणे जे अगदी रिपीटर जरी नसतील, पूर्वीच्या काळामध्ये जे हे तुम्हाला माहिती आहे, एक पाठी द्विपाठी आपली जी त्रिपाठी वगैरे नावं पडली ती त्यातली आहेत. आपण किती पाठी आहोत ह्याची साधारण त्यांना कल्पना आहे होते. त्यामुळे त्याने आपले वेळोवेळा म्हणले आणि सोडून दिला विषय. अहर्निशि सदा परमार्थ करावा, अहर्निशि सदा परमार्थ करावा, पायन ठेवावा आडमार्गे, पायन ठेवावा आडमार्गे, आडमार्गे कोणी जन आडमार्गे कोणी जन जातील, त्यातून काढील तोची ज्ञानी, त्यातून काढील तोची ज्ञानी, तोची ज्ञानी खरा तारी दुर्जयासी, तोची ज्ञानी खरा तारी दुर्जयासी, वेळोवेळा त्यासी शरण जावे, वेळोवेळा त्यासी शरण जावे, वेळोवेळा त्यासी शरण जावे, साधतील येणे इह परलोक, साधतील येणे इह परलोक, साधतील येणे इह परलोक. तुकोबरा विठ्ठल विठ्ठल तुकोबरा, 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 विठ्ठल तुकोबरा, विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल चिंतन घडो नामघोषकानी सदा विठ्ठल चिंतन घडो नामघोषकानी पडो नामघोषकानी पडो नामघोषकानी पडो नामघोषकानी पडो नामघोषकानी पडो कली दैत्य अंधयुग प्रकाश प्रेमळ पांडुरंग
कली दैत्य अंधयुग प्रकाश प्रेमळ पांडुरंग प्रकाश प्रेमळ पांडुरंग प्रकाश प्रेमळ पांडुरंग प्रकाश प्रेमळ पांडुरंग प्रकाश प्रेमळ भीती कोणाची कोणासी पुरते ठावे त्या कलीसी भीती कोणाची कोणासी पुरते ठावे त्या कलीसी 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 हात ठेवी कटीवर पुराधाक शत्रूवर हात ठेवी कटीवर पुराधाक शत्रूवर पुराधाक शत्रूवर पुराधाक शत्रूवर पुराधाक शत्रूवर पुराधाक शत्रूवर न करी शस्त्र सैन्य गोळा पुरे सात्विक भक्त मेळा न करी शस्त्र सैन्य गोळा पुरे सात्विक भक्त मेळा 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 जो जो नामासी लागला कली शरण त्यासी आला जो जो नामासी लागला कली शरण त्यासी आला कली शरण त्यासी आला कली शरण त्यासी आला लढत अजब विठ्ठलाची चित्ते पालटती शत्रूंची लढत अजब विठ्ठलाची चित्ते पालटती शत्रूंची चित्ते पालटती शत्रूंची चित्ते पालटती शत्रूंची दीन म्हणे लागोलळा नित्य चिंतू या गोपाळा दीन म्हणे लागोलळा नित्य चिंतू या गोपाळा नित्य चिंतू या गोपाळा नित्य चिंतू या गोपाळा नित्य चिंतू या गोपाळा नित्य चिंतू या सदा विठ्ठल चिंतन घडो नामघोष कानी पडो सदा विठ्ठल चिंतन घडो नामघोष कानी पडो 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 नामघोष पडो नामघोष कानी पुंडलीक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज सब संतन की जानकी वन स्मरण जय जय राम।